हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया या शॉल कॉलर ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग। मी इथे पेपर घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपण शोल्डर डाऊन करून घ्यायचा। त्याच्यासाठी इथे 7.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचे आणि त्याच 7.5 इंचापासून 1 इंच खाली आणखी एक मार्क करून घ्यायचे। गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। इथे 2.25 इंचावर एक मार्क करून घ्यायचे आणि या दोन्ही पॉइंटला आपल्याला जोडून घ्यायचे आहे। हा झाला आपला शोल्डर डाऊन। आता ह्याच पॉइंटवर आपल्याला आपले जे ॲक्च्युअल शोल्डरचे मार्क आहे ते करून घ्यायचे आहे। माझा शोल्डर आहे 14 इंच, त्याचा इथे आपण अर्धा भाग घेतला आहे आणि इथे खाली पण 7 इंचावर एक मार्क करून घ्यायचे आणि या दोन्ही पॉइंटला आपण जोडून घेणार आहोत। या लाईनला आपल्याला सरळ घ्यायचे आहे। आता इथून आपल्याला 7 इंचावर खाली एक मार्क करून घ्यायचे। तुमचा कोणत्याही साईजचा ब्लाऊज असेल तरी पण तुम्ही जिथून शोल्डर डाऊन केलेला आहे तिथून 7 इंचावर मार्क करून घ्यायचे। हे फिक्सच आहे, तुमचा कुठलाही ब्लाऊज असेल तरी पण। आता आपल्याला ब्लाऊजच्या लेंथचे मार्क करायचे आहे। त्याच्यासाठी या दोन्ही पॉईंटचा आपल्याला इथे मध्य घ्यायचा आहे आणि इथून ब्लाऊजची उंची आणि चेस्टचे जे मार्क आहे ते करून घ्यायचे आहे। ब्लाऊजची उंची आहे 13 इंच। ही आहे आपली चेस्ट लाईन। इथे आपण चेस्टचे मार्क करणार आहोत आणि ही आहे आपली लेंथची लाईन। चेस्ट आहे आपली 30 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 7.5 इंच आणि त्याच्यात आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। तुमचा इथे कोणत्याही मापाचा ब्लाऊज असेल तरी तुम्ही इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। त्याच्यानंतर इथे आपण कमरेचे माप टाकणार आहोत। कमर आहे आपली 26 इंच, त्याचा चौथा भाग होऊन 6.5 इंच, त्यात अर्धा इंच टक्ससाठी घ्यायचे आणि ह्या दोन्ही पॉइंटला आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। एपेक्स टू एपेक्स पॉइंट आहे 7 इंच, त्याचा इथे अर्धा मार्क करायचा आहे, तो होईल 3.5 इंच। इथे वरती पण 3.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचे। शोल्डर टू अपेक्स पॉइंट जे आहे ते आहे 10 इंच। इथे 10 इंचावर एक मार्क करून घ्यायचे आणि ह्या दोन्ही पॉइंटला आपल्याला जोडून घ्यायचे आहे। आता आपल्याला या दोन्ही पॉइंटचा सेंटर घ्यायचा आहे, तो होईल 3.5 इंच। इथून आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण पाहूया आपला आर्महोल किती भरतोय तो। आपल्याला पाहिजे 7.5 इंच। पाहूया किती भरतोय तो। हा एकदम ॲक्युरेट आलेला आहे 7.5 इंच। आता याला आपण कट करून घेऊया। अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे मी तुम्हाला इथे। तुम्हाला वाटल्यास हीच कटिंग तुम्ही कपड्यावर पण कट करू शकता, पण मी इथे एक्स्ट्रा काहीच मार्जिन घेतलेले नाही आहे। ते कपड्यावर तुम्हाला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा द्यावे लागेल। ही झाली आपली बॅक साईडची कटिंग। आता आपण फ्रंट साईडची कटिंग करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे दुसरा पेपर घेतलेला आहे। आपण बॅक साईडला ज्या पद्धतीने शोल्डर डाऊन करून घेतला होता, पुढच्या बाजूला पण तसेच करून घेणार आहोत। 7.5 इंचावर शोल्डरचे मार्क करायचे आणि तिथून आपल्याला 1 इंच खाली इथे एक मार्क करून घ्यायचे। गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। इथे 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे। गळ्याची रुंदी आणि जिथे आपण शोल्डर डाऊन केलेला आहे 1 इंच खाली, या दोन्ही पॉइंटला आपल्याला जोडून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे आहे। शोल्डर आहे आपला 14 इंच, त्याचा हाफ होईल 7 इंच, म्हणून इथे 7 इंचावर एक मार्क करून घ्यायचे आणि इथे खाली पण आपण 7 इंचावर एक मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। आता ही लाईन ओढून झाल्यावर इथे आपल्याला 7 इंचावर आर्महोलचे मार्क करायचे आहे। आपला आर्महोलचे मार्क नंतर चेंज होईल, पण मी इथे जे स्टँडर्ड आहे 7 इंच खाली एवढे आपण इथे मार्क करून घ्यायचे आहे आणि ही होईल आपली चेस्ट लाईन। इथे आपण छातीचे माप टाकणार आहोत। आता आपल्याला या दोन्ही पॉइंटचा सेंटर घ्यायचा आहे। हा आहे 4.5 इंचाला एक पॉइंट कमी, म्हणून मी इथे 2.25 वर मार्क करून घेते। इथून आपल्याला ब्लाऊजची लेंथ
आणि छातीचे माप टाकायचे आहे. शोल्डर टू चेस्ट जे माप आहे ते आहे 10 इंच. हे बॉडीवर माप घेतलेले आहे. आणि हे लोअर चेस्टचे मार्क करायचे आहे 12 इंचावर. ब्लाऊजची लेंथ होईल 13.5 इंच. ब्लाऊज इथे छोटा मापाचा आहे म्हणून मी इथे अर्धा इंचच पुढचे माप वाढवले आहे. तुम्हाला जर पाहिजे असल्यास तुम्ही इथे 1 इंच पण वाढवू शकता. ही लाईन आहे आपली फुल बस्टची. ही इन लोअर चेस्टची लाईन आणि ही आहे ब्लाऊजची लेंथ. ही झाली आपली मार्किंग. बस्ट लाईनवर आपल्याला आपले जे फुल बस्ट आहे ते मार्क करून घ्यायचे आहे. ते आहे 32 इंच. तर त्याचा इथे चौथा भाग होईल 8 इंच. इथे 8 इंचावर एक मार्क करून घ्यायचे आणि ह्या लाईनला आपल्याला असे सरळ ओढायचे आहे. ही आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची. पाठीमागच्या प्रमाणे आर्महोलचा आपल्याला इथे सेंटर घ्यायचा आहे जो होईल इथे 3.5 इंचावर. आणि इथून आपल्याला पाऊण इंच बाहेर यायचे आहे. इथे पाऊण इंच एक बाहेर मार्क करून घ्यायचे आणि शोल्डरपासून ह्या लाईनला आपल्याला जॉईंट करून. ही जी लाईन आहे ही आपली आहे अपर चेस्ट लाईन. ह्या लाईनला मी पूर्ण करून घेते आणि आता आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. मी इथे आर्महोलच्या मदतीने याला शेप देऊन घेते. तुम्ही हाताने पण याला देऊ शकता. हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित जोडले जातील असा आपल्याला हा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 7 इंच. त्याचा अर्धा व्हायचं इथं 3.5 इंच म्हणजे मी इथं 3.5 इंचावर मार्क करून घ्यायची. आता हीच लाईन आपल्याला वरती जिथपर्यंत आपण फुल बस्टची मार्क केले आहे तिथपर्यंत ही लाईन सरळ ओढून घ्यायची आहे. आता इथे वरती आपल्याला अपर चेस्टचे मार्क करून घ्यायचे आहे. ते आहे 7.5 इंचावर. आपली अपर चेस्ट आहे 30 इंच. त्याचा इथे चौथा भाग मार्क करायचा आहे. आपली कमर आहे 26 इंच. त्याचा इथे चौथा भाग करायचा तो होईल 6.5 इंच. इथे 6.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. आता हे जे आपले 1.5 इंच राहिलेले आहे ते आपल्याला इथे डाटमध्ये मायनस करून घ्यायचे आणि जे आपले अपर चेस्टमध्ये एक्स्ट्रा राहिले आहे ते आपल्याला इथे आर्महोलच्या डाटमध्ये मायनस करून घ्यायचे आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कटचे मार्क करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला आर्महोलचा अर्धा घ्यायचा तो होईल 4.5 इंच. इथे 4.5 इंचापासून आपल्याला आणखी 1 इंच खाली यायचे आहे. मी इथे मार्क करते आणि इथे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आता मी इथे अर्धा इंचावर एक मार्क करून घेते. जे आपल्या इथे एक्स्ट्रा आहे अर्धा इंच ते इथे मार्क करायचे आहे. हे जे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ते इथे मी मार्क केले आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहे. म्हणजे इथे आपल्याला आर्महोलचा टक्स देता येईल. आता टक्स देण्यासाठी आपल्याला खाली एक कट द्यावा लागेल. त्याच्यासाठी मी इथे जे एक्स्ट्रा आहे ते इथे कट करून घेते. हा जो शोल्डर आहे तो आपला आता बदलणार नाही. तो आहे तसाच राहील आणि ही लेंथची जी लाईन आहे ती पण आपली काही बदलणार नाही आहे म्हणून मी हे आहे तसेच कट करून घेते. ही आपली साईड फिटिंगची पण लाईन आहे. ह्याला आहे तसेच कट करून घ्यायचे आहे. ह्या लाईनला सरळ थोडंसं वरती घेऊन आर्महोल सेट झालेलं नाही आहे म्हणून मी इथे एक्स्ट्रा पेपर ठेवून याला कट करून घेते आणि इथे आपल्याला कट द्यायचा आहे. याला इथे मी असा कट देऊन घेते म्हणजेच आपल्याला हा आर्महोलचा जो डाट आहे तो आपल्याला इथे क्लोज करता येईल. तो आता आपण क्लोज करून घेऊया. हा पहा असा क्लोज करायचा हा डाट. हा जो आर्महोल बिघडलेला आहे याला आपण व्यवस्थित करून घ्यायचा. आता हा मोजून पाहूया आपण किती भरतोय तो. आपल्याला पाहिजे 7.5 इंच. पाहूया किती भरतोय तो. हा आहे 7.25 इंच म्हणजेच आपल्याला अजून पाव इंच लाईन खाली शिफ्ट करावी लागेल. इथे मी पाव इंचावर मार्क करून घेते खाली आणि ह्या लाईनीला आपल्याला असे खाली मार्क करून घ्यायचे आहे. आणखी एकदा आपण आर्महोल ड्रॉ करून पाहूया किती भरतोय तो. हा आपला ॲक्युरेट 7.5 भरलेला आहे. आता याला आपण कट करून घेऊया. कट करून घ्यायचे आहे. ही आपली बॅक साईडची फिटिंगची लाईन आहे. पाहूया ही किती भरती ते. ही भरती 6ला 1 पॉईंट कमी. आपल्याला पुढची पण फिटिंगची लाईन तेवढीच भरली पाहिजे. आपली ही पण आहे 6ला 1 पॉईंट कमी. ही आपली ॲक्युरेट भरत आहे. जर ही लाईन तुमची अर्धा इंच एक्स्ट्रा येत असेल तर इथे तुम्हाला अर्धा इंचाचा एक टक्स द्यायचा आहे. हा आपल्याला जो डाट द्यायचा असेल
हा द्यावा लागला आपल्याला अर्धा इंचाचा. आता आपल्याला ब्लाऊजचा हा जो मेन टक्स आहे तो द्यायचा आहे. तो आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचाचा. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला 1.25 इंचाचा डाट द्यावा लागेल. ह्या साईडला 1.25 इंचावर मार्क करून घ्यायची, तसेच वरती पण 1.25 इंचावर मार्क, आणि ह्या साईडला पण आपल्याला 1.25 इंच मार्क करून घ्यायचे आहे. इथे खाली पण 1.25 इंचावर मार्क करून घ्यायची. ही जी अंडर बस्टपासून खालची जी फिटिंगपर्यंत जी आपली लाईन आहे ती नेहमी सरळच असायला पाहिजे, म्हणजे ब्लाऊज आपला वरती उचलत नाही. आणि सारे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता आपण हा कट करून घेऊया. आपल्याला पुढचा गळा ठेवायचा आहे 7 इंच, म्हणून त्यासाठी आपण शोल्डरमधून अर्धा इंच मायनस करणार आहोत. हा जो ट्रायंगल आहे ह्याला आपल्याला असं सेट करायचे आहे की हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित सेट झाले पाहिजे. हा जो दोन्ही पॉईंटमधला गॅप आहे इथे आपल्याला असे हा टक्स द्यायचा आहे. हा जो आपला एक्स्ट्रा पेपर आहे याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.